नमस्कार. काही बाईच्या या भागात आज आपण भेटत आहोत सौ रंजनाताई मुंजे यांना. आजच्या भागाचं शीर्षक असं आहे की भूमिका बजावताना. मगाशी रंजनाताईंशी बोलताना त्यांच्या भूमिकेतला ठळकपणा मला खूप जाणवला आणि मला त्यांच्याशी बोलावं असं वाटलं, कारण त्यांच्याकडे खूप छान माहिती आहे आणि विषय इतका वेगळा आहे हा की मला म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आठवली ती भगवद्गीतेतला पहिला श्लोक, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवाः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. तर हा श्लोक जेव्हा मी वाचते किंवा अभ्यास करते तेव्हा मला त्यातले गोष्ट अशी जाणवते ना की धृतराष्ट्रांनी संजयाला हा प्रश्न विचारला होता की युद्धासाठी तर सगळे तयार झालेले आहेत, आता युद्धभूमीवर सगळे योद्धे आहेत, पण मला संजय तू यातलं हे सांग की यातल्या प्रत्येक योद्ध्याची म्हणजे भूमीवरची, युद्धभूमीवरची, कुरुक्षेत्रावरची भूमिका काय आहे. अच्छा. युद्धासाठी तुमच्या भूमिका काय आहेत प्रत्येक योद्ध्याच्या, आणि प्रत्येकाच्या भूमिका वेगळ्या आहेत. अर्जुनाची वेगळी आहे, तशीच त्याच्या बाजूने लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाची भूमिका वेगळी आहे. तर ते जेव्हा असायचं की हे आपलं धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्रच आहे की माझ्या जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंतचं जे माझं क्षेत्र आहे, माझं जे जीवन आहे, आयुष्य आहे, त्या आयुष्यात मला अनेक प्रसंगांना सामोरं म्हणजे युद्धांना सामोरं जा, संघर्ष आहे, लढाई आहे, या सगळ्यांना सामोरं जावं लागतं. आणि अशा वेळेला त्या युद्धांना तोंड देताना माझ्या भूमिका काय असाव्या हे जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे बघून आपल्याला जाणवतं तेव्हा, आणि त्या व्यक्तीकडनं ती पॉझिटिव्हिटी, ती सकारात्मकता जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा आपल्याला वा असं होऊन जातं. आणि मला आज रंजनाताईंना भेटताना हेच जाणवलं. त्या एका एनजीओ मध्ये काम करतात आणि आज त्या ज्या कारणासाठी आले ते कारण आधी त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. खरं तर त्या चेन्नईला मध्ये वास्तव्यास आहेत आणि त्या आज पुण्यात आलेल्या आहेत. तर मला तुम्ही हे कारण नक्की सांगाल की तुम्ही पुण्यात कशासाठी आलेला आहात. नमस्कार. मी इथे याच्यासाठी आले की माझा मुलगा आता 30 वर्षाचा झाला तो, आणि त्याचं म्हणजे बॉर्न ऑटिस्टिक, ऑटिझम डिसऑर्डर, इज बॉर्न विथ ऑटिझम डिसऑर्डर. बॉर्न विथ ऑटिझम डिसऑर्डर मी यासाठी म्हटलं की हे मुलं जन्मताच त्यांना ते त्यांच्यामध्ये ते येतात, पण तुम्हाला डायग्नोस व्हायला 1-2-2.5 वर्षाचा काळ घालवावा लागतो, कारण त्यांच्यामध्ये बाकी असं काही तुम्हाला व्यंग दिसत नाही. त्यांचं जे वर्षभराची जी डेव्हलपमेंट असते ती पूर्ण व्यवस्थित असते. जेव्हा प्रश्न येतो मुलाचा बोलण्याचा, मग तिथे तुमची पाल कुठेतरी चुकचुकते. म्हणजे तशी आमचंही तसंच झालं. तर ते म्हणजे हे तर एक कारण होतं. आणि मग त्याच्यानंतरचा प्रवास हा आतापर्यंतचा जो माझा झाला त्याच्याबद्दल मी सांगेनच. पण आज आम्ही म्हणजे आता वयाच्या म्हणजे आपल्या उत्तरार्धात हे प्रश्न म्हणजे जाणवतात तुम्हाला, कारण की आपल्या पुढे त्याचं काय होईल, म्हणजे तो आपल्या नंतर तो कसा जगेल. म्हणजे हा प्रश्न आणि माझाच एकटीचा नाही आहे, माझ्यासारख्या अनेक पालकांचा हा प्रश्न सध्या आहे. बरोबर. हा. आणि आतापर्यंत अशा कुठल्याच सोयी आपल्या भारतामध्ये म्हणजे आता एक 4-5 वर्षामध्ये याची सुरुवात झालेली आहे. तर त्याच एका खास कारणासाठी आम्ही इथे आज पुण्यात आली, मी माझ्या एका मैत्रिणीच्या रेफरन्सनी. तर त्यांनी सांगितलं की इथे एक बिल्डर्स आहेत, ते यांच्यासाठी काही असं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स तयार करतात आहे की जेणेकरून तुम्ही जरी नसाल तरी तुमची काळजी पुढे ते तिथे त्या संस्थेतर्फे घेण्यात येईल. आय थिंक ही परांजपेस. हे परांजपे कारण का परांजपेंची, आथश्रीची वगैरे सिनियर सिटीजनची आहे, कारण का त्या स्कीम खूप फेमस आहेत म्हणजे पुण्यात. पण हे मात्र मी आता तुमच्याकडनं पहिल्यांदा ऐकलेलं आहे की असं काही आहे. तर ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल का मला.
आपण आतापर्यंत म्हणजे कसं अशा अजून वृद्धाश्रमात हे ऐकले हा, होते. बरोबर. आणि पहिले तर वृद्धाश्रमात पाठवायचं हाही एक थोडासा टॅबी होता. बरोबर. पण आजकाल म्हणजे मी चेन्नईला राहते त्याच्यामुळे मला माहितीये की बरेचसे जे वृद्ध लोक आहेत ते स्वतःहून म्हणतात की Prefer आम्ही करतात. तिथे राहतो. म्हणजे ते आता वृद्धाश्रम राहिलेले नाही, त्यांना Old सिनियर age, सिटीझन हो, असिस्टेड हो, लिव्हिंग आणि ते भरपूर एन्जॉय करतात तिथे. बरोबर. तर ती गोष्ट एक वेगळी झाली. पण तिथे त्यांचा चॉईस असतो, बरोबर आहे. तो त्यांचा चॉईस असतो किंवा मग काही कारणामुळे ते तिथे राहतात. पण माझ्या केसमध्ये असा प्रश्न होता की हे मुलं स्वतःच काही सांगू डिसिजन घेऊ शकत नाही. म्हणजे काही जण घेऊ शकले तरी ते त्याला पूर्णपणे निभावतील असं नाही. तर त्यांना सतत कोणाच्या तरी आधाराची गरज ही लागतेच. बरोबर आहे. आणि अशा काही ही जी कल्पना आहे ही सुरू झाली मागच्या 4-5 वर्षामध्ये. तर काही सेंटर्स हैदराबादला पण आहेत. म्हणजे आणि एक सेंटर दिल्लीला आहे. आणि एक काही जे एक बँगलोरला आता सध्या सुरू होत आहे. आणि त्याच अशीच एक कल्पना परांजपे बिल्डर्सनी पुण्यामध्ये सुरू करायची सुरू केलं. तर आम्ही म्हटलं ठीक आहे आपण पाहूया. जरी मी चेन्नईला राहत असले तरी माझा बॅकग्राऊंड म्हणजे मी मूळची नागपूरची, त्याच्यामुळे किती झालं तरी आपलं महाराष्ट्राचे जे नातं आहे. आता मी म्हटलं की तिथे आपली जिथे नाळ थोडीशी जरा जुळेल. आणि तर यांनी मी इथे आले आणि त्यांचं जे ऐकलं की त्यांचं विजन काय आहे ते ऐकून आता म्हणजे थोडंसं अजून आपल्याला थोडंसं वाटतं की चला बा कोणीतरी आपल्या नंतर त्यांना सांभाळायला कोणीतरी आहे तयार. असं ही एक फार मोठी गोष्ट म्हणजे आता सध्या एवढ्यात सुरू झाली आहे आणि ती फार चांगली कल्पना आहे असं मला वाटतं. तर त्या अनुषंगाने मी इथे आले. आम्ही त्या साईटला भेट दिली. तिथल्या मार्केटिंग ऑफिसरशी तिथले जे परांजपे बिल्डर हे फक्त तुम्हाला सिव्हिल वर्क करून देणार आहे. पण जी आतली ऍडमिनिस्ट्रेशन आहे तिथे अजून एक एनजीओ आहे तारांगण म्हणून, ते लोक पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन त्याचं पाहणार आहे. त्याला अजून लागतील 2-3 वर्ष वगैरे. पण ही सुरुवात इथून झाली. आणि कुठे ना कुठेतरी तुम्हाला हे कटू सत्य स्वीकारावंच लागतं की आपल्यानंतर आपल्या मुलं काय समजा एखाद्या चांगल्या संस्थेशी त्याचं काळजी घेणारे असेल कोणीतरी आहे. बरोबर आहे. आणि मी माझ्यासारखे असे अनेक पालक आहेत. कारण ते मला जसं मला म्हणजे माझ्या मुलाला एक बहीण आहे, म्हणजे माझ्या मोठी मुलगी आहे. पण काही जणांचे सिंगल असतात, त्यांना पुढे काय. आणि आजकाल नातेवाईक तर म्हणजे बहुतेक साधारण सगळीकडे इकडे तिकडे नसतात. तर तुम्ही म्हणजे पहिल्यासारखं कुटुंब पद्धती नाहीच नाहीये. तर हा प्रश्न इन्स्टिट्यूटद्वारे सोडवत आहे असं आहे. अच्छा. मला ह्यात तुम्हाला ज्या क्षणी तुम्हाला असं हे जाणवलं की माझं चाइल्ड स्पेशल चाइल्ड आहे, त्या क्षणी तुमची भूमिका काय होती? म्हणजे नक्की शॉकिंग तर असणारच. म्हणजे त्या कारण का तुम्हाला म्हणजे आई वडील म्हणून नॉर्मल आई वडिलांपेक्षाही तुम्हाला खूप काहीतरी अजून स्वतः तुम्हाला काहीतरी बदल घडवायचे. कारण का तुम्ही त्या मुलाला काही फारसं हे करू शकणार नाही, पण तुम्ही माझ्यात काहीतरी बदल घडू शकते हे कधी तुम्हाला जाणवलं? आधी खूप असं चिडचिड किंवा असा उद्विग्नता आली का की माझ्या आयुष्यातच का हे असं वगैरे? जर अगदी म्हणजे जसं सगळ्या जेवढे पण माझ्यासारखे पालक आहेत त्यांची जी भूमिका, त्यांचे जे मनातले विचार होते तसेच आमचे पण झाले जेव्हा म्हणजे. पण माझ्या बाबतीत म्हणजे असं झालं की आम्हाला म्हणजे असं वाटलंच नाही की याच्यामध्ये काही व्यंग असू शकतं. फक्त असं वाटलं की स्पीच डिले आहे बाबा, हा उशिरा बोलेल, मुलं उशिराच बोलतात असं बरेच जण सांगतात. म्हणून आम्ही सहज डॉक्टरकडे गेलो होतो. त्याच्या आधी आम्ही त्याला बरं मुलांमध्ये खेळल्याने बोलेल म्हणून त्याला आम्ही एका प्ले स्कूलमध्ये पण टाकलं. पण तिथल्या एका ऍक्च्युली म्हणजे ती जी टीचर होती तिने मला सांगितलं की तुम्हाला मला असं वाटतं की आता डॉक्टरची तपासणीची आवश्यकता आहे. तरी डोक्यात कुठलीही मनात म्हणजे पाल नाहीच. ठीक आहे करू म्हणून आम्ही गेलो. त्यांनी ज्या सांगितल्या त्या सगळ्या टेस्ट केल्या. हिअरिंग टेस्ट करायला सांगितली त्यांनी, मग MRI काढायला सांगितला त्यांनी. ते सगळं केलं आणि त्याच्यानंतर मग एका न्यूरोसायकियाट्रिस्टकडे त्यांनी आम्हाला पाठवलं. त्यांनी कितीतरी प्रश्न विचारले त्याचे. अगदी आम्ही
मनमोकळेप्रमाणे उत्तर दिले जसे अगदी खरे खरे. त्याच्यानं त्यांनी एक निदान आखलं आणि म्हणाला तुम्ही या सायकियाट्रिस्टला भेट. तेव्हा आम्ही हैदराबादला होतो. तर तिने सांगितलं की हा एक ऑटिझम डिसऑर्डर आहे. आणि तरी म्हणजे माझी अज्ञानता म्हणा किंवा आपल्याला तो अवेअरनेस असतो की मला वाटलंच नाही की हे काय आहे. आपल्याला असं वाटतं नेहमीप्रमाणे चला बा कोणाला जसं कोणाला शुगर आहे, कोणाला हे आहे, कोणाला तसं एखादा काहीतरी आजार असेल. अगदी म्हणजे मी अगदी स्पष्टपणे सांगते. तर मी तिला अगदी छान मॅनेज विचारलं की बा मग याला बरं व्हायला किती वेळ लागेल. तर ती म्हणजे तिला कळलं की बहुतेक हिला काहीच माहिती नाही आहे. पण तिने मला काही निराश केलं नाही आणि ती म्हणाली की इट विल टेक टाइम, तुम्ही फक्त फॉलो करा. आणि मग तिने सांगितलं की इथे जा तिथे जा. मग नंतर आम्ही त्यावेळेला इंटरनेट फॅसिलिटी नव्हती. तर माझ्या मिस्टरांनी US वरनं पुस्तकं वगैरे बोलवली. मग आम्ही ती वाचली. आणि मग जेव्हा आम्हाला ते कळलं की ही म्हणजे त्याच्या आयुष्यभराची त्याला म्हणजे काय म्हणायचे आहे त्याची आहे उणीव आहे आणि ती आम्हाला त्याच्यासोबतच जगायचं आहे, तेव्हा सगळे म्हणजे जे पण फेजेस तुमच्या याच्यात एक तर डिनायल म्हणा की माझ्याच बाबतीत का मी कोणाचं काही वाईट केलेलं नाही. मग सगळं झालं. राग आला, स्वतःवर राग आला, त्याच्यावर राग आला, सगळं झालं. पण एक फार चांगली गोष्ट आमच्या घरात झाली की आम्ही सगळे एकत्र होतो. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात मौल्याचा वाटा म्हणजे माझ्या सासूबाईंचं मी म्हणेन की त्या म्हणाले की नाही जे पण असेल आपण याला वाढवू, जसं असेल तसं. आणि म्हणजे मला ते इतकं आधार वाटला. नाहीतर नॉर्मली काय ब्लेम करायला कोणी तयार असतात, तुझ्या घरचंच कोणीतरी असं असेल. तर पण नाही म्हणायला माझ्या मिस्टरांना म्हणजे त्यांना त्रास झाला थोडा, कारण ते थोडे सेन्सिटिव्ह आहे माझ्यापेक्षा. मी पहिल्यापासूनच प्रॅक्टिकल. मी म्हटलं ठीक आहे आता जसं आहे तसं जे सांगत ऍक्सेप्ट केला. आणि ऍक्सेप्टन्स झाल्यानंतर भूमिका बदलली. मग आम्ही त्याच्यासाठी ते चेन्नईला शिफ्ट झालो. आणि मग तो ज्या शाळेत ज्या इन्स्टिट्यूट म्हणजे सेंटरमध्ये तो जायला लागला, तिथे मला जे त्यांची जी कार्यपद्धती होती ते पाहून माझ्यामध्ये अजून आशा निर्माण झाली आणि माझ्यामध्ये अजून एक ताकद आली की अरे मी एकटीच नाही, अजून आहे आणि आपण याच्यात शिकलं पाहिजे काहीतरी. तर मी त्यांना मग म्हटलं की मी इथे रोज म्हणजे सोडायला येते, तर मी पाहू शकते का बा. त्यामुळे जरूर म्हणजे तुला ऑब्झर्व करायचं तर तुम्ही करा. मग मी रोज त्यांचे सगळे सेशन्स ऑब्झर्व करायची. मग ते कसे हँडल करतात, मग कधी कोणाचं काही भिन्न असलं किंवा कोणाला खूप राग आला, कारण त्यांना ते व्यक्त करता येत नाही, ते कसं त्याला हँडल करतात सगळं. अगदी म्हणजे या मुलांना अगदी म्हणजे तुम्हाला सुशीचं ट्रेनिंग पण अगदी फार पद्धतशीर द्यावं लागतं. तर असं ते मग मी शिकत गेली आणि मग तिथेच कामाला रुजू झाली. त्यांनी म्हणाले की ठीक आहे तुला आता म्हणजे येतं तर तुम्ही सुरू करा. माझा प्रवास तिथून सुरू झाला. आणि मग त्याच्यामुळे मला फायदा झाला. मी माझ्या मुलाचा फायदा थोडा काय करू शकली आणि थोडंफार होईना की जे बाकीचे मुलं होते त्यांना पण फायदा, मदत थोडीशी सगळ्या म्हणजे पालकांना एनकरेज करणं फार ह्याच्यात गरजेचं असतं. आणि मग मी धीर दिल्यामुळे मग घरच्यांनाही भरपूर धीर आला आणि मग त्यांनी पण सगळ्यांनी मग साथ दिली आणि मग यांनी आम्ही त्याला वाढवलं. असं आहे. प्रत्येक स्टेपवर जे अडथळे आले ते मग त्या वेळेला जसे प्रसंग येतील तसे ते पार करत केले आणि पुढे नेलं त्याला. जसं जितकं त्याच्या कॅपॅसिटीने आणि आपल्या कॅपॅसिटीने जेवढं होईल. कधी आमच्या म्हणजे बियॉन्ड कॅपॅसिटी पण केलं त्याच्यासाठी. म्हणजे सुरुवातीला ऍक्च्युली कोणी म्हणे आयुर्वेदिक औषधं द्या, कोणी म्हणाले होमिओपॅथिक देऊन पाहा. सगळं केलं, प्रयत्न सगळे केले. मी म्हणते की हे म्हणजे भूमिका बजावताना तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे कुठली गोष्ट माझ्याकडनं सुटली नाही पाहिजे हे माझं एक होतं की मी कुठे कमी नाही मला, कारण का हे मला मान्य आहे आता मी हे. आणि त्यावेळेस तुमचं व्हिजन क्लिअर झालं असेल की जेव्हा तुम्ही ही गोष्ट स्वीकारली की हे माझ्या आयुष्यात असा हा प्रश्न म्हणजे हा प्रश्न आहे आणि हा मला माझ्या पद्धतीने सोडवायचा. तर मी माझ्या पद्धतीने अनेक पातळ्यांवर ह्या तुमच्या पातळ्या आहेत की आज आयुर्वेदिक घ्या, होमिओपॅथी घ्या, इकडे जा तिकडे जा.
मी कुठे कमी पडू आणि माझी ताकद आहे तर मी एवढं करू शकते अजून. कारण का मला असं वाटतं की त्याची पेंटिंगचं हे त्याचं खूप छान आहे, कारण का मी फेसबुकलाही त्याला खूपदा पाहिलेलं आहे. तर ती तुम्ही कशी काय डेव्हलप केली? आम्ही म्हणजे जेव्हा तो चेन्नईला जे सेंटर आहे तिथे त्याचं रेग्युलर थेरपीज चालू होत्या, तर तिथे 2 एप्रिलला म्हणजे 2 एप्रिल इज इंटरनॅशनल ऑटिझम अवेअरनेस डे. ओके ओके. तर त्यावेळेला पूर्ण म्हणजे इंटरनॅशनली सगळीकडे असे अवेअरनेस प्रोग्राम असतात. त्या अशा एका प्रसंगामध्ये हे मुलं जे काही जे चित्र काढतात त्याला काही फॉर्म शेप वगैरे काही नसतं, तर त्याचं आम्ही एक्झिबिशन म्हणजे एका आर्ट गॅलरीमध्ये ठेवलं होतं. सगळ्या मुलांचे होते त्याच्यात, म्हणजे फक्त रूपकच नव्हतं त्याच्यात, कारण यांच्यासोबत बरेच होते. तर तिथे एक अमेरिकन आर्ट थेरपिस्ट आली होती, ती अमेरिकन इंटरनॅशनल स्कूल चेन्नईमध्ये शिकवायची. तर तिने भेट दिली आणि तिला ते खूप असं आवडलं. ती म्हणाली की मी या मुलांना समजा गॅलरी अलाउड करत असेल तर मी या मुलांना इथे थेरपी द्यायला तयार आहे. आणि गॅलरी ओनर पण ती म्हणाली की ठीक आहे. मग दर शनिवारी ती यायची, आम्ही सगळे तिथे जात होतो, पालक आणि मुलं, आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना म्हणजे त्यांना फ्रीडम द्यायची ते करायचं. असं काही नाही की तू हे झाडच काढ किंवा सूर्यच काढ किंवा असं काही नाही. तुम्हाला जे फ्री आहे हे म्हणजे हे आर्ट, हे व्हिज्युअल आर्ट होतं ते एकदम डिफरंट. तर ती वेगवेगळे मीडियम्स द्यायची. आणि असं करत करत असताना जवळजवळ 1-1.5 वर्ष मी त्याला सातत्याने तिथे नेलं. त्याच्यामध्ये त्याचे बरेचसे असे चांगले काही पेंटिंग्स आले. मग माझ्या मिस्टरांनी एक पेंटिंग पाहिलं ऍक्च्युली त्याचं, आणि तर मी एका एक्झिबिशन मध्ये ते पाठवलं पार्टिसिपेट, तर ते विकलं गेलं. त्यावेळेचं पहिलं पेंटिंग त्याचं काहीतरी 500 रुपयाला विकलं गेलं. मग हे म्हणाले की अरे हे म्हणजे त्यांना एकदम कळलं की नाही ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. आणि मुळातच माझे मिस्टर पण आर्ट बॅकग्राऊंडचे असल्यामुळे त्यांना त्या कलेशी जास्त मी ऍज अ थेरपी म्हणून येत होती, पण त्यांना त्याच्यातला आर्ट लक्षात आले. मग त्यांनी ते डेव्हलप करायला सुरुवात केली. आणि मग ते प्रत्येक वेळा त्याच्याबरोबर जायचे. मग अजून त्याला अजून जास्त मदत झाली त्याची. हळूहळू करत ते डेव्हलप केलं. मग आम्ही बऱ्याचशा कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला, पाठवले त्याचे पेंटिंग्स. बरेचसे त्याचे सोलो आर्ट शो पण झालेले आहेत, तेही लोकांनी खूप म्हणजे हे केलं. चेन्नईला बऱ्याचशा एक्झिबिशन्स मध्ये स्टॉल लावले. आणि मग इथे मुंबईला एक हंडाईवाल्यांनी त्याला फेलोशिप दिली होती. तर म्हणजे मग असं त्याचा तो प्रवास सुरू झाला आणि अजूनही म्हणजे कंटिन्यू आहे, तो करतोय. म्हणजे ज्या क्षणी तुम्हाला ही गोष्ट कळाली त्याच्या 2-2.5 वर्षी आणि आजच्या 30 वर्षाचा तो, यात तुमचा विजन किती ब्रॉड झाला असं तुम्हाला वाटतं? निश्चितच खूपच रूपाने म्हणजे माझा म्हणजे 2.5 वर्षाचा तो तुम्ही त्यावेळेला तुमच्यापुढे पूर्ण अंधार होता, अगदी अंधार होता. आणि आजचं तुमचं हे म्हणजे तुमच्या बोलण्यातनं मला हे जाणवलं की त्या क्षणाची उद्विग्नता आणि आजचं जे आत्ता तुम्ही आजच्या घडीला जे तुम्ही रूपक बद्दल बोलताय त्यातला तो प्राऊड फील. येस ना. ओके. ते नैराश्य ते हे यश, यात तुम्ही किती वाढत गेलात? मी निश्चितच वाढत गेली. म्हणजे मला एक तर या विषयाची खूप सखोल माहिती झाली. आणि मग बरोबर, आणि मग मी त्याच्या संबंधित काही कोर्स पण केले की जे त्याला आवश्यक असतात अजून आपल्याला म्हणजे आपल्या टेक्निक्स मध्ये इम्प्रूव्ह व्हायला, ते केले. आणि निश्चित एक थोडं कुठेतरी मनाला समाधान आहे की आपण म्हणजे काहीतरी शून्यातून आपण कुठेतरी काहीतरी निर्माण केलं, म्हणजे काहीतरी करू शकलो की ज्याचा नाही तर मग काय तो असाच वाढला असता. मग शेवटी डिपेंड. म्हणजे मी तुम्हाला ह्याच्यात असं म्हणेन की ज्या क्षणी तुम्हाला कळलं की हे असं आहे माझ्या आयुष्यातला, माझ्या मुलाचा हा प्रश्न असा आहे, आणि त्या क्षणी तुम्ही नक्कीच गोंधळात, पण जेव्हा तुम्ही आता त्याला घेऊन सकारात्मक म्हणजे ती परिस्थिती स्वीकारलीत आणि त्याला बरोबर घेऊन तुम्ही दोघांनी किंवा तुमच्या मुलीने म्हणजे तुमच्या एकंदर कुटुंबाने सासूबाईंसहित
त्याला इथपर्यंत आणण्यात तुम्ही त्याचं जे बोट धरलं त्यात एक तुम्हाला सार्थकता आहे बिलकुल, की ठीक आहे, बिलकुल माझ्या समाधान. वाट्याला हे जे आलं आहे ते आलंय, मान्य आहे मला. आणि शेवटी भगवद्गीतेत हेच तुम्हाला सांगितलेले की हा तुमचा धर्म आहे, तुमच्या वाटेला जे काही आलेलं आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे स्वीकारा आणि निभावून न्या. त्याच्यात तुम्ही तक्रारी करू नका, कारण का शेवटी जे काही आहे ते ज्याचं त्याचं संचित आहे आणि ते तुम्ही काही कुणी बदलू शकत नाही. मग त्याच्यासाठी तक्रारी वगैरे करण्यापेक्षा बेटर वे स्वीकारा, त्याला उत्तम मार्ग, दिशा द्या त्याला. तुम्ही आज एक दिशा दिली आणि शेवटी मोक्ष म्हणजे तरी काय म्हणतात हो तुम्ही. मी असं म्हणेन की आज तुम्ही ज्या ह्याला आलेला आहात आता, कशाला, माझ्या नंतर काय ह्याचं काय, इथंच तुम्हाला तुमचं, मला असं वाटतं की समाधान आहे की मी माझ्या ह्याच्यात हयातीत आई म्हणून अतिशय उत्तम त्याच्या बाबतीतली भूमिका पार पडलेली आहे. पण माझ्या नंतरही त्याला बघणारं कोणीतरी असावं म्हणून मी आज या सेंटरला येऊन भेट देऊन काहीतरी त्याच्या बाबतीत म्हणजे पुढचा निर्णय घेण्याचा, म्हणजे तुम्ही आतून अत्यंत समाधानी आहेत आणि शांत आहात. मला ह्याच खूप कौतुक वाटलं की इतका विजन तुमचा इथून इथपर्यंत ब्रॉड झालेला आहे. आणि ह्याच्या म्हणजे असं मी म्हणेन की आपण जेव्हा एक नॉर्मल मूल वाढवतो तेव्हा प्रत्येक वेळा आपण प्रत्येक टप्प्यावर त्याची एक अपेक्षा करतो, ठीक आहे 10वीला तुला इतकी मिळाली तर तू हे कर. पण या मुलांबाबत तुम्हाला म्हणजे तुम्ही जे त्यांना शिकवता त्याचं तुम्हाला यश म्हणजे तुम्ही 0%च जमून चालायचं की हा करेल की नाही, पण प्रयत्न नेहमी करत लावा. आणि म्हणजे असं नाही की प्रत्येक टप्प्यावर त्यांचे पण प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे आता या मुलांचं कसं त्यांचं बायोलॉजिकल वाढ ही सगळी नॉर्मल मुलांसारखीच असते, तर त्यांचे ऍडोलेसन्स मध्ये थोडे वेगळे प्रॉब्लेम येतात. त्यांचे मोठे झाल्यानंतर फक्त आम्ही जिथे जिथे त्याला गरज लागली तिथे तिथे त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत गेलो आणि त्याला त्या या रस्त्यावर बाऊ केला नाही आणि प्रॉब्लेम केला नाही आणि काही लपवलंही नाही कोणापासून. म्हणजे अगदी सगळ्यांना कुठे मी म्हणले की पारदर्शकता आपल्याच म्हणजे विजन मध्ये आपल्याच आली की पुढचे प्रश्न लपवण्यातनं जी एक म्हणजे की ती एक भीती असते की माझं हे कोणाला कळू नये नाही बरेच, आणि ती धडपड फार वेगळी आहे. म्हणलं नाही की त्यापेक्षा हे खूप छान अगदी म्हणजे आम्ही त्याला सगळीकडे नेतो. म्हणजे अगदी काही लग्न प्रसंग असो, पार्ट्या असो, मूवीज असो, आणि लोक पाहू द्या असं काही म्हणजे की अरे हे काय म्हणतील ते काय म्हणतील. आणि नशिबाने सगळे माझे नातेवाईक आणि जे मित्र सगळ्यांनी त्याला अगदी स्वीकारलेलं आहे. आणि मी म्हणूनच म्हणते की मुळात जर आई वडिलांनी स्वीकारलं तर समाजाचा फार नंतरचा प्रश्न येतो. पण हे आई वडिलांना करणं फार गरजेचं आहे की जे आहे ते माझंच आहे, माझ्यातनच निर्माण झालेलं आहे, तर मी हे स्वीकारलाच पाहिजे आणि ते चांगल्या पद्धतीने स्वीकारलं पाहिजे. आणि त्याच्यासाठीची तुमची जी भूमिका आहे त्यासाठी मी तुमच्या बद्दल खरोखर म्हणजे मला इतकं छान वाटलं ना तुमच्या याच्या पाठीमागचा विचार आणि ते परत लोकांपर्यंत पोहोचवण्याची तुमची जी हे आहे. तुम्ही म्हणजे आज त्या स्वतःही एनजीओ मध्ये काम करतात म्हणून की एनजीओ म्हणजे तरी शेवटी काय सामाजिक परिवर्तन, सकारात्मक परिवर्तन करणारी गोष्ट आहे. आणि अशा गोष्टींशी तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात माझ्या मुलाच्या माध्यमातून. म्हणून म्हणलं की चांगलं आहे त्यांचं चांगलंच, म्हणजे ते काही फार हे करत नाहीत, माझं चांगलं मला काही. पण जेव्हा असं काहीतरी आपल्याला आडवाटेने जावं लागतं, आडवाट आपल्या आयुष्यात येते, तेव्हा एक चांगली वाट धरून आपण अजून आपल्या 4 जणांना बरोबर घेऊन जाणं याच्यासारखं मी म्हणून म्हणले की यत्र योगेश्वर पार्थ तत्र श्रीर्विजय होतील. म्हणजे हेच सांगितलंय गीते शेवटी की जिथे कृष्ण आहे तिथे तुमचा विजय ठरलेला आहे. जिथे सत्य आहे, जिथे आहे ते धर्म प्रामाणिकपणे तुम्ही निभावता तिथे तुमचा विजय ठरलेला आहे. फक्त विजयाची व्याख्या प्रत्येकाची. आणि मी अजूनही म्हणजे प्रत्येक दिवशी मी शाळेत जाते ती माझ्या तितकाच उत्साह असतो की ठीक आहे म्हणजे मी अजून या मुलांबद्दल अजून काय करू शकेन. आणि समजा अजून तुम्हाला याच्या पुढे जाणून घ्यायचं असेल रूपक बद्दल तर आम्ही एका अगदी तरुण दिग्दर्शकाने त्याचे म्हणजे काम पाहून एक छोटीशी डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे. तर ती युट्यूबवर सध्या अवेलेबल आहे. त्याचं नाव द पॅलेट ऑफ इमोशन्स.
ओके. हा. बरं, बरं. तर ती तुम्ही जरूर पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला आमचा हा प्रवास अजून व्यवस्थित कळेल, व्यवस्थित पूर्णपणे कळेल. हा. उलगडेल हे हा, हा. सगळं काय आहे हम्म. ते. तर त्याबद्दल मी म्हणजे नाही, मला खरंच म्हणजे कौतुक वाटलं तुमचं. आणि नाही. खरंच आहे, तुमच्यासारखे पालक असतील ना तर अशा मुलांनाही छान आयुष्य आहे, हम्म. एवढं मात्र नक्की. तर श्रोते हो, आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला नक्कीच. रंजनाताईंनी सांगितलेली ही डॉक्युमेंटरी तुम्ही पहा, युट्यूबवर अवेलेबल आहे आणि याच्यावर कमेंट्स करा, व्यवस्थित त्याला प्रतिसाद द्या. मनापासून धन्यवाद.